नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर इथे आमची राजनंदिनीच्या बोरन्हांची आणि हळदी कुंकूची तयारी चालली आहे. डेकोरेशनचं चालू होतं की काय करायचं. घर घेतल्यापासून आम्ही इथे कलर वगैरे केलेलंच नाहीये आणि आताही करावं की नाही याच द्विधा मनस्थितीमध्ये आम्ही आहोत राजनंदिनीमुळे. त्यामुळे मला इथं काय करावं कळत नव्हतं, कारण बॅकग्राऊंड ते थोडंसं खराब दिसत होतं ना भिंतीला. सो फायनली परत म्हणलं की आपण चला आहे तसंच करूया. बॅकग्राऊंडला कोणतंही कापड वगैरे लावायला नको, डायरेक्टलीच भिंतीवरती आपण चिकटवून टाकूयात हे सगळं. तर मी लास्ट इयरला जेव्हा खूप गडबड झाली होती, राजनंदिनी पण छोटी होती आणि सगळं पटपट आवरलं नव्हतं माझं, म्हणून मग यावेळेस म्हणलं की आपण छान करायचंय. बट यावेळी पण थोडासा गोंधळ झाला, कारण आम्ही चाललोय बाहेर फिरायला आणि यायला परत उशीर होणार होता तिकडून आणि त्यानंतर परत गावी जायचंय कोवाडला. या सगळ्या गोष्टींमुळे लवकरच करायचं ठरलं राजनंदिनीचं बोरन्हाण आणि त्यावेळेस यासाठी सुद्धा वेळ भेटला नाही. आणि यात अजून एक गोष्ट म्हणजे मला माझं थोडंसं काम दुसरं होतं, प्रमोशनल जे व्हिडिओज वगैरे असतात, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा मला याच्याकडे जास्त लक्ष देता आलं नाही. तरी राजनंदिनीचे ड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या, बट माझीच तयारी झाली नाही. माझी साडी वगैरे मला ब्लॅक कलरची घ्यायची होती, पण ते झालं नाही शक्य माझ्याकडून. तर बिल्डिंग मधल्याच माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या आल्या होत्या हेल्पला माझ्यासाठी आणि रांगोळी काढायचं काम त्यांच्याकडे दिलं होतं. राजनंदिनी एवढी दमवायला लागले आम्हाला, एक ठिकाणी शांत बसले ना काय नाही, पळवायला लागले तिकडे. छान झालं. माझ्याकडे उरली सेट होता, मग म्हणलं आपण थोडंसं डेकोरेशन त्याचं पण करावं. लास्ट इयरचा ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल तर त्यावेळेस मी खूप छान डेकोरेशन केलं होतं, पण यावेळेस ते शक्य नव्हतं. आणि मेन म्हणजे आमच्याकडे एकच दिवस होता आणि पुन्हा पॅकिंग वगैरे हे सगळं करायचं होतं, म्हणून मग म्हणलं की जास्त डेकोरेशन केलं की पुन्हा ते आवरावं सुद्धा लागणार. सो जेवढं मिनिमल छोटंसं असेल तेवढं करूयात, म्हणून मग इथे फक्त जे उरली सेट आहे माझ्याकडे, तर आता तो मला सगळीकडे उपयोगी पडतोय. दिवाळीत सुद्धा खूप छान त्यांना डेकोरेशन करता आलं आणि यावेळेस सुद्धा मी मग त्याचाच वापर केला. थोडंसं पाणी घालून त्याच्यावरती फ्लावर्स वगैरे म्हणजे पाकळ्या टाकल्या ना तर खूप छान दिसतं ते, त्यामुळे हाच प्लॅन केला मी. ची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. तुम्हाला जर हवी असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना मी या व्हिडिओच्या याची लिंक देते, तिथून तुम्ही मागू शकताय. दिवाळीला मी याच्यामध्ये 2 दिवस पाणी तसंच ठेवलं होतं, पण अजिबात खराब वगैरे नाही झालं किंवा तो वरचा गोल्डन कलर वगैरे जो आहे तो सुद्धा नाही गेलेला. सो क्वालिटी याची चांगली आहे. फक्त तुम्हाला हवं असेल तर याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर नक्की चेक करा. थँक गॉड माझ्या मैत्रिणी मला हेल्प करण्यासाठी आला, नाही तर माझा खूप गोंधळ उडाला असता. तसं नेहमीच प्रत्येक वेळेस जेव्हा मी सांगेन तेव्हा येतातच त्या. बस मेन टेन्शन आता हेच होतं की राजनंदिनीला याच्यापासून वाचवायचं, कारण ती कधीही कुठेही हात लावते, काही उचलून तोंडात घालते किंवा मग हे पाळू पण शकली असती ती, आणि त्यात ते वरचे जे काट आहेत थोडेसे टोकेरी आहेत. सो मला ते एक टेन्शन होतं. त्यामुळे नरेंद्रना म्हणलेलं की कम्प्लिटली तुम्ही काही करू नका, राजनंदिनीकडेच लक्ष द्या. इथे राजनंदिनीला सुद्धा मग रेडी करून घेतलं आणि हा सुंदर असा ड्रेस तिला स्टिच करून दिलाय आशुष फॅशन यांनी, तर त्यांची सुद्धा इंस्टाग्रामची लिंक मी देते, ती चेक करा. त्यानंतर मला थोडंसं शूट घ्यायचं होतं शॉर्ट व्हिडिओसाठी किंवा रीलसाठी. सो मग इथे ते सगळं शूट करून घेतलं. माझी फ्रेंड तिथे राजनंदिनीचे जे दागिने आहेत ना हलव्याचे, तर ते तिथे मांडत होते, कारण मला थोडं शूट घ्यायचं होतं. मी सुद्धा रेडी झाले. जास्त काही मला मेकअप वगैरे किंवा असं जास्त काही करायचं नव्हतं, सो साधी सिंपल रेडी झाले. आता मेन टास्क हा होता की राजनंदिनीच्या गळ्यामध्ये किंवा हातांमध्ये हे हलव्याचे दागिने घालणे. ही ठेवेल की नाही व्यवस्थित हेच एक टेन्शन होतं मला, पण कार्टून पण मुद्दामून लावून दिलं होतं आणि आमच्या वॉचमनचे 2 मुली आहेत तर त्या सुद्धा येऊन बसल्या होत्या, त्यामुळे टीव्ही बंद करू वाटत नव्हतं त्यांच्यासमोर. मग टीव्ही चालूच ठेवला आणि मग हिचं पण लक्ष तिकडेच होतं, सो आम्हाला पण दागिने घालायला सोपं पडलं. आणि तिने अजिबात असं काढून फेकलं नाही किंवा चिडचिड केली नाही. ते दागिने घातल्यावरती शांतपणे घालून सुद्धा घेतली आणि त्यानंतर सुद्धा तिने असं नाही, अजिबात मला जसं वाटत होतं ना की धरून काय तर ओढेल ते गळ्यातले दागिने किंवा काढून फेकेल, तसं अजिबात काही केलं नाही. अगदी शहाण्यासारखी वागली, त्यामुळे माझा पण मूड चांगला राहिला.
हा हलवा जो असतो ना तर तो कुठे मिळतो हे पाहण्यासाठी मी गेले होते अंबाबाईच्या मंदिराच्या इथे. स्वतःहूनच बनवायचं यावेळेस असं ठरवलं होतं मी, बट पुन्हा मग तिथे गेल्यावरती ना हे चांगले भेटले मला, म्हणून मग कॅन्सल करून डायरेक्ट हे तयार होते ना तर तेच घेऊन आले हलव्याचे दागिने. मुकुट पण होता याच्यासोबत, पण राजनंदिनी मॅडम का आमच्या ठेवणार नाही, त्यांनी पुन्हा ती चिडचिड करेल किंवा काढून फेकेल, म्हणून मग मी तिला घातलाच नाही. एकदा का सगळेजण आले की मग फोटोज वगैरे काही काढायला भेटणार नाहीत, म्हणून मग मी ते फोटो काढत होते. आणि राजनंदिनीचे पण काढूयात म्हटलं, पण ती काही तिथे थांबायला तयार होईना एकटी. आणि जसं की तिला खाली ठेवलं मग तिला काय सगळं समोरचं खायचं दिसलं. ती अजिबात शांत बसली नाही. चिरमुऱ्या आणि त्यात मेन श्रीखंडाच्या ज्या गोळ्या होत्या ना तर त्याचं आम्ही तिथलं उचलूनच घेतलं प्लेट, बिकॉज त्यातल्या जवळजवळ 4 गोळ्या ती एकदम तोंडात घालत होती. हे सगळे तिला कधी खाल्लेलं नसल्यामुळे तिला ते टेस्टी लागलं आणि ती एकदमच सगळं तोंडात घालायला लागली. कुणाला वगैरे असतंय आम्हाला काय आम्ही मध्ये आलो काय. मिसेस कानडे आले. अमेरिकन मागवले लॉस एंजलिस. माझ्याकडे पण रुसल्या लेट वेळानं आलाय. सवय होईल तुला थोड्या दिवसात. तिला सवय नाही राहणी लेट होऊन वाट बघून तुझी. बस इकडे बघा नंदू. काय बोलत होती तुला? नंदिनी ठेवायला काय नाही. रानू करते काय विहान इकडे या. विहान इकडे. हा असू असू. विहान इकडे ये बळ जरा पाठीमागे. मोडला मी. त्यांच्याकडे ते जाड आहे बाळा. काय नाही भयाला पण ओवाळताना तिचं तिने ओवाळायचं आणि हात नाही लावायचा. काय खायला तू? काय खायला घे बघ. गोळी घालून खाणार. असू दे आईची काळजी करायला लागली. नंदुनी हे नंदुनी तू स्वतःला धरलीस ग. बरोबर. कोणतरी आहे. घ्या. थांब विहान बस जा. मम्मी कुठे आहे रे? कुठं आहे? मम्मीला बोलवत होता.
एकसारखं खेळायला लागलेला हा आणि ह्याला देत होता हा सारखं मागत होता. थोडं आधी घ्यायचं नाही अजून तिला हातात खायला काहीतरी दे, म्हणजे हातात खायला दे काहीतरी. गाजर गाजर लांबला असेल तर ती गाजर हे पण द्यायचं काय गं? हे द्यायचं ती पण काहीतरी आणायलाच गेली. हळदी कुंकू लावा की तुम्ही सगळे. पिलू पिलू किती लवकर बाळाला. बघा इकडे बघा पिलू. या इकडे. आपण गोळा करायचं बाळ. तू गोळा कर. विहान तू या बाजूला ये. विहान ते आणि पडला म्हणून घेतलं नाही पडायला पाहिजे. डोळे डोळे इथे येते वर बघ राजनंदिनी. तुझ्या डोळ्यावर चॉकलेट घे, चॉकलेट घे. चला तुझे डोकं खाली कर, मग डोळ्याचा राहणार. शांत बस. जरा बाळा, जरा घ्या, घ्या, घ्या. मंजू आम्ही पण आधी घाला मग घ्या. नाही लागत तिकडे जाईल. लवकर यायचं ते. इकडे 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 तुम्ही दोघी आहे की पुढे? पाच जणी होता. मंजूला तू त्या साईड झालं. इकडे इकडे वय बोल. तो बसणार नाही त्याला खुर्चीच तू बसणार आहेस का इथे? मैत्री नाही बोलली. इकडे आण, तू गोळा केलेली इकडे आण. रिधिमा अगं ते इथे राहू दे. चॉकलेट खा, चॉकलेट. हळदी कुंकूला वाण देण्यासाठी ना मी आधी ठरवलं होतं, खूप प्लॅन केला होता की तिकडे आतमध्ये महाद्वार रोडच्या इकडे जाऊन काहीतरी छान घेऊन यायचं. बरं तेवढा वेळ नाही भेटला म्हणून मग डीमार्टला गेले आणि डीमार्टमध्ये ना खूप छान म्हणजे डबे वगैरे होते, पण ते तर बऱ्यापैकी देतात सगळेजण. म्हणजे आपण जर असं प्लेट्स वगैरे देऊयात चांगल्या, तर तिथे ना खूप छान स्टीलच्या अशा प्लेट्स भेटल्या डिझाईनवाल्या. तर मला सुद्धा घरी हव्या होत्या, तर थोड्या माझ्यासाठी घरी घेतल्या आणि वाण देण्यासाठी म्हणून थोड्याशा घेतल्या मी. त्याच्यातनं पुढच्या वेळेस आल्यावर वांग्याची भाजी बस का तिला.
एकटीसाठी ना आमचं हे नको हे बघ यातलं वांग्याची भाजी पाहिजे तिला. हे थांब थांब. आपण पडून घेतलं बाबा, आपण मोठे आहोत. हो आपण काढले की. आजपर्यंत तुम्ही राजनंदिनीसाठी खूप सारे आशीर्वाद दिलेले आहेत. असेच तिच्या पाठीशी कायम आशीर्वाद तुमचे राहू देत. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. तर काही फोटोज क्लिक केले होते तर ते शेअर करते तुमच्याशी. चलो बाय.